पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। वार कोणताही असो किंवा दिवस कोणताही असो, आपल्या महिलांना काम हे असतात म्हणजे असतातच, सुट्टी मात्र कधीच मिळत नाही। तर तसंच माझ्यासोबतही नेहमीच होतं। प्रत्येक रविवार आला की काही ना काही नवीन कामे नेहमीच येतात किंवा कधी कधी तर काढली जातात आणि मग ते केल्याशिवाय आपल्याला काही पर्यायच नसतो। तर तसंच आजही माझ्यासोबत झालं। रविवार होता, थोडासा आराम करावं म्हटलं, पण दळण करायचं होतं, कारण दोन्हीही दळण गहू आणि ज्वारीचे संपले होते। आणि त्यात मेन म्हणजे दळण करत असताना असं कळालं की जे काही माझ्याकडे एक्स्ट्रा गहू होते, म्हणजे बऱ्याच वेळेला गावाकडून आम्ही पोत्यांमध्ये गहू आणतो, तर ते मग तसेच ठेवले जातात आणि मग त्याला थोडंसं दुर्लक्ष झालं की मग त्याचं कधी काय होईल काहीही सांगता येत नाही। तर जेव्हा दळण करण्यासाठी गहू काढले बाजूला, तेव्हा कळालं की गव्हामध्ये थोड्याशा आळ्या झालेल्या आहेत आणि मग हे करायचं म्हटलं तर याच्यामध्ये भरपूर असा वेळ जातो। पण चला, काही हरकत नाही, पोटासाठी आपल्याला सगळंच काही करावं लागतं। तर इथे जे काही दळण आणायचं होतं तर ते नॉर्मल ज्या अशा बॅग असतात, तर त्या बॅगमध्ये आम्ही 4 किलो 5 किलो गहू ज्वारी लागेल तशी भरतो आणि त्यामध्येच दळण घेऊन येतो, कारण गाडीवरती ते आणायला सोपं जातं। तसं पाहायला गेलं तर मग गावाकडे आम्ही डब्यांमध्येच डायरेक्टली म्हणजे डब्बा गिरणीमध्ये घेऊन जायचो आणि मग त्यामध्ये दळण आणायचं। पण आता इथे तसं जमत नाही, कारण गिरणीसुद्धा लांब असते आणि आणायला तसं जमत नसल्यामुळे या पिशव्यांमध्ये अजून एक म्हणजे मोठी बॅग असते आणि त्यामध्ये मी मग हे गहू ज्वारी घेऊन दळण करण्यासाठी ठेवून येत असते। तर चला, इथे दळण तर करत आहेच, पण जेव्हा आपले गहू ज्वारी खराब होत असतील तर त्यावेळेला काय करायचं? दुर्लक्ष तर अजिबात करायचं नाही, कारण हे नुकसान आपल्याला परवडणारं नसतं। बोरिक ॲसिड पावडर जे मिळते तर ती पावडर थोडीशी यामध्ये घालायची आणि सगळीकडे असं लावून घ्यायचं, म्हणजे सगळी गहू ज्वारीला चोळून घ्यायचं, जेणेकरून अशा प्रकारे जर आपण करून गहू ठेवले तर ते गहूच म्हणून नाही, कोणतंही धान्य ते वर्षानुवर्षे टिकतं। पण मी जेव्हा हे आणले तेव्हा याकडे पाहिलं नव्हतं आणि आता 1-1.5 महिना झालं ते पोत्यांमध्ये तसंच ठेवलं होतं आणि मेन म्हणजे अशा जागी होतं की जिथे काहीही हवा लागत नाही, काही लागत नाही, पूर्ण बंद करून ते ठेवलं होतं। तर त्यामुळेच हे असं काहीसं झालं असेल, पण चला, काही हरकत नाही। तर आता हे सगळं मला व्यवस्थित असं नीट करून घ्यायचं आहे। आजचं जे काही लागणार होतं तेवढं तर दळण झालेलंच आहे। मी महिनाभरापुरतंच जेवढं काही पीठ लागेल तर त्या हिशोबानेच दळण करून तेवढंच मी घेऊन येत असते आणि बाकीचं जे काही आहे गहू तर ते मी आता बाहेर ठेवणार आहे, जेणेकरून त्याला थोडंसं ऊन हवा लागेल। पण आता सध्या तसं पाहायला गेलं तर उन्हाळा पण नाहीये। आमच्या बाल्कनीमध्येच मी आता हे 1-2-3 दिवसांसाठी गहू अशी मस्त पांगवून ठेवणार आहे। थोडंफार जरी ऊन मिळालं तरी चालतं, पण तसं तर जास्त काही इथे ऊन येतच नाही, पण तरी मी इथे असंच ठेवणार आहे, जेणेकरून बाहेरच्या बाहेर बसल्या बसल्या थोडेफार जे गहू आहे ते निवडून व्यवस्थित नंतर मग भरून ठेवता येतील आणि हे करणं खूप गरजेचं असतं। तर कधी पण आपण कोणत्या जर गोष्टीकडे थोडंसं जरी दुर्लक्ष केलं ना तर त्याचे हे दुष्परिणाम दिसतातच आणि हे यावेळेस मला तर जास्तच चांगलं कळालेलं आहे। तर चला, या अशा कामामध्ये ना आपला रविवार तर गेलेला आहे आणि आता भरपूर दुसरी पण कामे असतात, रेग्युलरची तर असतातच आपल्याला, पण ती सोडून पण अशा प्रकारची इतर कामे सुद्धा मी रविवारी करत असते। तर त्यानंतर अजून घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पण व्यवस्थित राहाव्यात, त्यासाठी माझा इथे प्रयत्न नेहमी तसा तर चालूच असतो। तर आता हे इथं धणे पण आणलेले होते, तर धण्याची पूड जी आहे ती 1-2-3 दिवसांपूर्वीच संपलेली, पण त्या दिवशी मी लगेच बनवायला न घेता म्हटलं संडेलाच सगळं जे काय आहे तर ते बनवून घेऊया। तर ऑलरेडी दुपारच्या ज्या काही चपात्या झाल्या होत्या त्याच गरम तव्यावरती मी इथे धणे टाकलेले आहेत आणि आता ही मस्त भाजून घेणार आहे। जेव्हा आपल्याला कोणत्याही ह्याची पूड बनवायची असते तर तेव्हा आपण असं धणे जिरे जे काही असेल ओवा भाजून घेतलं तर त्याची पूडसुद्धा एकदम छान बनते, म्हणजे बारीक होतं आणि सगळं जे काय आहे तर त्याचा प्रॉपरली आपण वापर करू शकतो।
एका साईडला मी धणे तर गरम करायला ठेवलेले आहेत आणि ते गरम झालेले आहेत, पण गरम झाल्या झाल्या लगेच मिक्सरमधून जर काढायला गेलं तर भांडं खराब होण्याची दाट शक्यता असते. तर त्यामुळे मी थोडेसे थंड होण्यासाठी त्याची वाट पाहत आहे. आणि आता दुसरीकडे मी रवासुद्धा भाजून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला अर्जंटमध्ये कधी पण रवा म्हणजे उपमा बनवायचा असेल किंवा शिरा बनवायचा असेल तर मग आपण त्याचा वापर करू शकतो आणि कमी वेळेमध्ये सुद्धा होतं. तर असं बऱ्याच वेळेला काही पण किचनची कामे करत असताना फोन मात्र कोणाचा ना कोणाचा येतच असतो. तर इथे सुद्धा मला घरून फोन आला होता आणि मग त्यांना बोलत बोलत माझं हे जे काही काम आहे तर ते इथे चालू होतं. रवा, शेंगदाणे काहीही भाजत असताना एकदम बारीक गॅसवरती, कमी गॅसवरतीच मी भाजत असते. आणि आता इथे धणे थंड झाली होते, तर मी आता ते लगेच मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. दररोजच्या स्वयंपाकात लागणारी आपली ही पूर्वतयारी मी असं रविवारीच करत असते. आणि आता इथे बारीक झाल्यानंतर लगेच हे चाळणीने सुद्धा चाळून घ्यायचे, जेणेकरून त्यातलं जे काही बारीक आहे तर ते फक्त बाजूला निघतील आणि मोठे मोठे जे आहे तर ते मी एका साईडला ठेवून देते. जेव्हा आपण भाजी बनवत असताना एखादं वाटण बनवतो तर त्या वाटणामध्ये जी याची मोठी पूड असते शिल्लक राहिलेली, तर त्याचा वापर मी त्या वाटणामध्ये करते. जेव्हा वाटण बनवतो तर तेव्हा वाटणासोबत हे जी मोठे धण्याची पूड आहे तर ती पण अजून छान अशी बारीक होते. तर इथे टिया आणि चॉकलेट खात होती आणि मला आणून दिलं. तर मी म्हटलं टिया मला खाऊ घाल, तर नाही म्हणते मम्मी आपलं आपलं खात जा. म्हणजे एरवी जेव्हा मी तिच्यासोबत असं काही सांगत असते की तू पण तुझे कामं करत जा, तू खात जा स्वतः हाताने, तर ती पण मला इथे तेच म्हणत होती. आणि मग ते माझं खाऊन झालं. कोणतीही पूड असेल तर ती हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवावी, जेणेकरून त्याचा वास पण जात नाही आणि ती बरेच दिवस चांगली राहते. तर माझ्याकडे हवाबंद तर बरणी नाही आहे, पण काचेच्या बरणीमध्ये सुद्धा ठेवलेली पूड चांगलीच राहते. तर त्यामुळे मी अशा ज्या काही काचेच्या बरणी आहेत तर त्या बरण्यांचा वापर करत असते आणि अशा प्रकारे आता ही पूड बरेच दिवस राहील. त्यानंतर आज मी बनवणार होते ड्रायफ्रूट लाडू आणि हे मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे. तर मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, जेणेकरून हे कोणालाही सहज खाता येतील. इवन आपल्या घरात जर कोणी म्हातारी माणसं असतील, त्यांना दातसुद्धा नसतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खायला जमणार आहेत. अशा प्रकारचे मी हे ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहे. ड्रायफ्रूटमध्ये मी घेतलेले आहेत बदाम, काजू, अक्रोड आणि पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. आणि त्यासोबत मी यामध्ये थोडेसे तीळ आणि खोबरंसुद्धा घाललेलं आहे. आणि अजून म्हटलं तर मग सगळ्यात महत्त्वाचं जे काही लागतं तर ते म्हणजे थोडंसं तूप आणि डेटसुद्धा वापरणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला हे ड्रायफ्रूट्स लाडू कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये कळेल. सगळे ड्रायफ्रूट्स थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचे चांगले, जेणेकरून मस्त अशी टेस्ट लागते. तर इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि जे बदाम आहेत तर ते ऑलरेडी माझ्याकडे थोडेसे बारीक केलेले होते, तर तेच बदाम इथे छान असे मी भाजून घेतले. त्यानंतर सेम आपल्याला सगळ्याच ड्रायफ्रूटसोबत करायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स भाजत असताना सेपरेटलीच भाजायचे आहेत. तर बदाम झाल्यानंतर मी इथे काजू घेतलेत. काजूसुद्धा मी कट केलेलाच काजू इथे वापरलेला आहे आणि काजूमध्ये मी इथे पंपकिन सीड्स वापरलेले आहेत. तर यामध्ये अजून दुसरे ड्रायफ्रूट्स जे असतात तर त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. माझ्याकडे जे अवेलेबल होते तर त्याचा मी इथे वापर करत आहे. याच्यामध्ये तुम्ही मनुके घालू शकता, अजून दुसरे वेगवेगळे जे सीड्स असतात ते पण घालू शकता. तर अशा प्रकारे हे खरंच एकदम टेस्टी आणि हेल्दी असे ड्रायफ्रूट लाडू आहेत. जर आपली लहान मुलं असे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स खात नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहेत. आपण असे मस्त ड्रायफ्रूट लाडू बनवून ठेवायचे आणि त्यांना टिफिनमध्ये रोज एक किंवा सकाळी रोज एक आपण जरी खाल्ला तरी ते आपल्या हेल्थसाठी खरंच खूप फायदेशीर आहे. आणि असं आपल्याला प्रत्येक वेळेला खाणं होत नाही. जसं की आता अक्रोडच बऱ्याच जणांना वाटतं की ते कडू लागतं आणि मग ते खायला नको म्हणतात. नॉर्मली सगळेजण काजू आणि बदाम याचाच वापर करतात, पण तसं न करता आपण जर ड्रायफ्रूट्स लाडू बनवून ठेवले, कारण त्यामध्ये आपण सगळेच ड्रायफ्रूट्सचा वापर करतो, तर असे मस्त असे लाडू बनवून ठेवा.
इथे 2-3 चमचे तीळ आणि त्यासोबत माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होतं, तर त्याचासुद्धा मी इथे वापर केलेला आहे। तर हे दोन्ही मी सोबतच थोडंसं छान असं भाजून घेते। खूप जास्त वेळ नाही ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच हे काढून घ्यायचं। सगळ्यात शेवटी मी इथे थोडंसं तूप घालून डेट्स जे आहेत ते पण छान असे भाजून घ्यायचे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। डेट्स जर आणताना आपण बिया असलेले आणले तर बिया काढून ते व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्यानंतर सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते पूर्ण मिक्स करायचं। मिक्सरच्या भांड्यांमधून मी एकत्र असे बारीक करून घेणार आहे, सेपरेटली केले तरी पण चालतील। सगळे ड्रायफ्रूट मिक्स करूनच मी याची अशी पावडर बनवून घेतली। पावडर मी एकदम बारीक केलेली आहे, मोठी ठेवली तरी पण चालतील, पण मी आधी सांगितलं होतं की मी असे लाडू बनवते की हे कोणालाही सहजरित्या खाता येतील आणि सगळ्यांनाच आवडतील। तर त्यामुळे हे माझे फर्स्ट टाइम आहेत आणि मी अशा प्रकारे बनवायचा प्रयत्न केला, तर खूप छान झालेले आहेत लाडू। तुम्ही पण अशा प्रकारे लाडू नक्कीच ट्राय करा, तुमच्याही घरच्यांना सगळ्यांनाच आवडतील आणि मेन म्हणजे सगळ्यांसाठीच हे खूप हेल्दी आहेत, सो नक्कीच ट्राय करा। ड्रायफ्रूट पावडर एका ताटामध्ये मी काढून घेतली आणि जे डेट्स होते तर ते पण मी मिक्सरमधून सेपरेटली बारीक करून घेतले आणि बारीक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे या ड्रायफ्रूट पावडरमध्ये ते घातलेले आहेत। हाताला तुम्ही थोडंसं तूप लावू शकता आणि हे ड्रायफ्रूट पावडरमध्ये डेट्स जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी छोटे छोटे लाडू मस्त वळून घेतलेले आहेत, म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण शेंगदाणे आणि गुळाचे एकदम बारीक लाडू बनवतो तर त्याच पद्धतीने हे दिसायला दिसतात, त्यामुळे जरी कोणाला आवडत नसेल तरी ते आवडीने खातील, म्हणून मी हा प्रकार वापरलेला आहे। तर तुम्हालाही कशी वाटली माझी पद्धत आणि या प्रकारचे लाडू तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण अशा पद्धतीचे लाडू बनवता की अजून काही वेगळी पद्धत वापरता ते नक्कीच कमेंट करून कळवा। तर टियाला सुद्धा खूप जास्त आवडले आणि माझ्या साईडलाच टिया बसलेली होती, तिने लाडू मला इथे मागून खाल्ले, तर त्यामुळे खूप छान वाटलं, कारण जो काही पदार्थ आपण घरातल्या माणसांसाठी बनवतो आणि त्यांनी जर तो आवडीने खाल्ला तर अजून खूप जास्त छान वाटतं। तर अशा प्रकारे हे माझे एवढे मस्त असे छान लाडू झालेले आहेत। तर आता हे एका बरणीमध्ये छान स्टोअर करून द्यायचे। थोडा वेळ मी थंड होण्यासाठी हवेला बाहेरच एक 15-20 मिनिट ठेवणार आहे। फायनली माझे ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा।